वेलकम बॅक. तुझं लहानपण, तुझं मॅरिड लाईफ, तुझं टीचर म्हणून करिअर आणि आता तू रिटायर झाली आहेस. हो. मग आत्ताचं आयुष्य कसं वाटतंय? छान, मस्त. खरं तर 70 झाल्यानंतर रिटायर झाले. प्रायव्हेट कॉलेजला वय रिटायरमेंटचं 70 आहे. गव्हर्नमेंटमधनं 58ला रिटायर झाले होते. तर मला म्हणाले, "ते कंटिन्यू करा मॅडम. छान तुम्ही संस्था उभी केली आहे." मी म्हटलं, "नाही 70 नंतर रिटायरमेंट." मला मॅनेजमेंटचे म्हणत होते, की "तुम्हाला काय प्रॉब्लेम आहे? तुमची मुलं तर सेटल झाली आहेत. इथंच राहा. तुम्हाला बंगला, गाडी, कामाला माणसं देतो." मी म्हटलं, "नाही सर, आता सगळं स्ट्रेसफुल होतंय. आता मी थांबते इथे." म्हणून केलं आणि आता माझं बाकीच्या गोष्टी चालू आहेत. म्हणजे तुला कल्पना आहेच आनंदशील प्रतिष्ठान आहे, तू त्याचा सचिव आहेस. त्याच्या अंतर्गत महिला सबलीकरणाची एक बचत गट आहे. आमच्या मासिक संगीत सभा होतात. वरती गायनाचे क्लास, हस्ताक्षरचे क्लास, रांगोळीचे क्लास, शिवण क्लास, चित्रकला क्लास हे सगळं वरती वरच्या हॉलमध्ये चालतं. खाली मी राहते. वरती क्लास घ्यायला आले, की ते खाली येऊन जातात. मग थोडंसं चहा-पाणी म्हणजे वर्दळ ही चालूच आहे. त्याच्याशिवाय बाहेर व्याख्यानाला बोलवतात, पालक सभेत बोलवतात, शाळामध्ये बोलवतात. मुलींच्या वयात येताना ह्याच्यावरती मी पूर्वी ठिकठिकाणी व्याख्यानं द्यायची. त्याच्याकरता मला आरोग्यरत्न पुरस्कारही मिळाला. तर ती व्याख्यानं द्यायला बोलवतात. कुठे-कुठे प्रमुख पाहुणे म्हणून बोलवतात. जात असते. मजेत चाललेलं आहे. म्हणजे असं कुठे थांबलेलं नाहीये. चालू आहे. म्हणजे मला माझे काही जण म्हणतात, "मॅडम आता रिटायर झाला, आता शांत बसा की. किती इकडे-तिकडे जाताय सारखं." काही विचारलं की "मी नाही आहे, मी नाही आहे" म्हणताय, "मी बिझी आहे." तर मी म्हणते, "अहो, जर लोकं बोलवतायत आणि मला जायला जमतं, तोपर्यंत मी जाते." एकतर लोकांनी बोलवायचं थांबायला पाहिजे किंवा मला जायला नाही जमायला पाहिजे. मग मी थांबेन. आणि बेसिकली तुझे बाबा म्हणायचेच ना, की "या जन्माचे व्रत ऐसे की आत्मसुखाचा लळा नसावा, कार्यमग्नता हे प्रभू पूजन, देह समाप्ती हाच विसावा." पण जोपर्यंत जमतंय तोपर्यंत कार्यरत राहायचं. जेवढं जमेल तेवढं करत राहायचं. सगळं स्वांत सुख आहे. स्वतःच्या आनंदासाठी करायचं. गाण्याचा क्लास आठवड्यातनं 1 दिवस चालू आहे. महिन्यातनं एकदा मासिक संगीत सभा चालू आहे. मी सांगितलं ना सगळं चालू आहे. थांबवलं काही नाही. सगळं जमतंय. फिरणं चालू आहे, हिंडणं चालू आहे. मध्ये अयोध्येला जाऊन आले. रामकथा ऐकली. मध्ये उत्तराखंडला जाऊन आले. कुणी म्हटलं, "चला मॅडम आम्ही चाललो." चला. तुला काय वाटतं, की माणूस जेव्हा स्वतःसाठी जगत असतो, तेव्हा स्वतःसाठी जगत असताना समाजासाठी सुद्धा जगणं इतकं महत्त्वाचं का आहे? वादच नाही, आहेच. कारण नीरज ना हे आपण लक्षात घ्यायला पाहिजे, की मी नेहमी म्हणते, "व्हॉटएव्हर इस गिव्हन टू अस इस अ गिफ्ट फ्रॉम गॉड अँड व्हॉट वी गिव्ह बॅक विथ व्हॉटएव्हर इस गिव्हन टू अस, इट इज अ रिटर्न गिफ्ट." आता रिटर्न गिफ्टचे दिवस आहेत. परमेश्वरानं आपल्याला हात, पाय, बुद्धी, शिक्षण दिलेलं आहे. ते आपण समाजासाठी केलंच पाहिजे काहीतरी. आज तू इमॅजिन कर, आज माझा एक चांगल्या घरात जन्म झाला. माझं चांगलं शिक्षण झालं. मला चांगलं पद मिळालं, चांगली नोकरी मिळाली म्हणूनच मी सगळं करू शकले ना. हा परमेश्वरी कृपेचाच भाग आहे. आज माझा रस्त्यावर जन्म झाला असता, तर मी काय करू शकले असते? काहीच नाही. त्यामुळे समाजाचं ऋण हे लक्षात ठेवलंच पाहिजे. जेवढं शक्य तेवढं करा. मला माझा एक विद्यार्थी आठवतो. आता बरेच विद्यार्थ्याचं मगाशी बघितलं. तो मला एकदा येऊन म्हणाला, की "मॅडम तुम्ही काय-काय सोशल वर्क करता हो? मला पण करायचंय." मी म्हटलं, "मग प्रॉब्लेम काय आहे? कर ना." तो म्हणाला, "नाही, जरा मी सेटल झालो ना मॅडम, की मग करणार आहे." तो माझा विद्यार्थी, पुन्हा नाव घेत नाही. सुरुवात केली तेव्हा त्याच्याकडे एक गाडी होती. 5 बेडेड हॉस्पिटल आहे होतं. आता त्याचं 50 बेडेड हॉस्पिटल आहे. 2 गाड्या आहेत. पण त्याच्या मते अजून तो सेटल झालेला नाही. मला असं वाटतं, की आपण जगत असताना आपल्याला जे शक्य ते करत राहावं समाजासाठी. जे शक्य आहे ते. म्हणजे मी एकदा मुलींच्या आय-टी-आयमध्ये गेले होते व्याख्यान द्यायला. मला विषय दिला होता, मला समाजासाठी समाजकार्यासाठी पात्र बनायचंय. तर मी मुलीला पहिला प्रश्न विचारला, "तुमच्याकडे काय आहे समाजाला देण्यासाठी?" मुली म्हणाल्या, "मॅडम काही नाही, आम्ही गरीब घराण्यातल्या आहोत." मी म्हटलं, "मी तुम्हाला कुठे विचारलं किती पैसा आहे? तुम्ही विसरलात का? तुम्हाला 2 हात छान आहेत, 2 पाय छान आहेत, बुद्धी आहे, डोकं आहे, तुम्ही शिक्षण घेताय. जे शक्य आहे ते समाजासाठी करायचं. जे शक्य आहे ते जाता-जाता एखाद्याची पिशवी उचलणं, एखाद्याला रस्ता क्रॉस करून देणं, काही समाजासाठी करायची इच्छा असली, गोड बोलणं. मी तर म्हणते, की जिव्हा व्रत घ्या. आपली जीभ ना फार लबाड आहे. तिला गोड खायला आवडतं, चमचमीत खायला आवडतं आणि कडू बोलायला आणि खरमरीत बोलायला आवडतं. जिव्हा व्रत घ्या म्हणते मी. जिभेने काय खायचं हे ठरवा. म्हणजे आपल्याकडे व्रत म्हटलं की पाळतात आणि गोड बोला. मगाशी म्हटल्याप्रमाणे बर्फ, साखर आणि हे. तर हे केलं पाहिजे. समाजासाठी जे जमेल ते केलं पाहिजे.
आणि समाजासाठी काहीतरी करतो असा त्याच्यात आविर्भाव नको, तर आपल्या आनंदासाठी केलं पाहिजे. पुन्हा मला एक गोष्ट आठवते, एक म्हैस चिखलात रुतलेली होती. मुलं सगळी टाळ्या पिटत होती, धडपडत होती बिचारी बाहेर यायला. तिला चिखलातनं बाहेर यायला जमत नव्हतं. जाणारे येणारे बघत होते, प्रौढ लोकं बघत होते, पण प्रत्येकाला काळजी वाटत होती, की आपण जर म्हशीला बाहेर काढायला गेलो आणि आपण चिखलात अडकलो तर? कुणीच बघत नव्हतं. एक माणूस तिथनं चालला होता किडकिडीत, एका साधू वेशातला. त्याने बघितलं, त्याने पटकन कपडे बाजूला काढून ठेवले. तो खाली गेला. त्याने म्हशीला बाहेर काढायचा प्रयत्न म्हशीने पण धडपड केली आणि ती बाहेर आली. सगळे लोकं तिथे टाळ्या पेटायला, "अरे काय मजा येत होती ती धडपड करत. तुम्ही का तिला काढलं? सोशल वर्क केलं का तुम्ही?" तो म्हणला, "मी सोशल वर्क केलं नाही. तिची धडपड, तिचं दुःख वेदना मला पाहवल्या नाहीच. मी माझ्या आनंदासाठी तिला चिखलातनं बाहेर काढते." किती छान आहे. आपल्या आनंदासाठी आपण करतोय हा आविर्भाव पाहिजे. कुणासाठी तरी कुणीतरी काय काहीतरी करता, मग तुम्हाला फ्रस्ट्रेशन येतं. मी एवढं केलं, मग मला हे केलं नाही. किंवा मला माझ्याकडे आता रिटायरमेंटनंतर काउन्सिलिंगलाही बरेच येतात. एक सून आली होती. माझ्याकडे काउन्सिलिंगला कुणी आलं, की मी सांगते मी काही प्रोफेशनल काउन्सिलर नाही. तुम्ही माझ्यासाठी का आलात? माझ्याकडे का आलात? माझ्याकडनं काय अपेक्षित आहे? तर ती सून म्हणाली, की "काही नाही मॅडम, तुम्ही एकट्या असता. तुमच्याकडे बोललेलं कुठे जाणार नाही याची खात्री आहे. तुमच्याशी बोललं की बरं वाटतं." मी म्हटलं, "तू माझ्या मुलीसारखी आहेस. मला जे योग्य वाटेल ते मी सांगेन. काय अडचण आहे?" ती म्हणली, "मॅडम, माझे ना हात खूप दुखतायत." मी म्हटलं, "पटकन पोळ्या कराव्या लागतात का?" ती म्हणली, "हो ना, तुम्हाला कसं कळलं?" "नाही, तुझे हात दुखतायत म्हणून म्हटलं." म्हटलं, "पोळ्या करताना मनात असा विचार येतो का बेटा?" अगदी परिचयाची माझ्या. "तुझ्या घरी पोळ्याला बाई होती आणि इथे सासरी पोळ्याला बाई नाहीये. तर तिथे कशी बाई होती? इथे मला पोळ्या कराव्या लागतात. हे माझ्या नशिबी काय आलं?" असे मनात विचार येतात का? तो म्हणले, "हो ना." "कसं कळलं?" म्हटलं, "मला कळलं कारण तुझे हात दुखतायत." "बेटा, परमेश्वराने तुला इतके सुंदर हात दिलेत, हे सुद्धा काही जणांना नसतात. ह्याची कल्पनाच येत नाही आपल्याला, ह्याची किंमतच कळत नाही. तू गाणी गुणगुणत पोळ्या कर. छान, तुला गाणं म्हणतं कुठले गाणे, पिक्चरची गाणी मग कोण ऐकणार आहे? गाणी घेऊन किती 5-6 पोळ्या करायच्या तू, तुझा नवरा आणि सासू, सासरे नाहीयेत त्याला माहिती होतं मला. 6 पोळ्या करायच्यात. तुला काय प्रॉब्लेम आहे? नाही तुम्ही माझ्या सासूला सांगा ना, एक वेळच्या नाही करायच्या, एक वेळच्या मी करायच्या. मी कुणाच्याही घरी सल्ला द्यायला जात नाही. तू आली आहेस माझ्याकडे, मी तुला सांगते. तू कर. 6 पोळ्या केल्याने काही होत नाही. मी आत्ता पण असं काहीच पाहिलं नाही इतक्या माझ्या वर्षाच्या अनुभवात. आता 75 चालू आहे, की पोळ्या करून, करून, झिजून एखाद्याचे हात लुळे पडले किंवा एखादी बाई झिजून गेली, असं मी ऐकलं नाही. बेटा आनंदाने कर. जे तुला करायचंच आहे ते आनंदाने कर. मला वाटलं ती मुलगी परत माझ्याकडे येणार नाही. अशी फुगून गेली. तुम्ही काही सासूला सांगतच नाही. मलाच सांगता असं करून चिडचिड केली. 10 दिवसांनी परत आली. "काकू मला पटलं. मी आता गाणं गुणगुणत करते पोळ्या आणि मला खरंच त्रास बंद झाला. खूप छान वाटतंय." आपली मनोवृत्ती आपण सकारात्मक ठेवली पाहिजे असं मला वाटतं. आणि आपण काहीही करू शकतो. मगाशी कधी कुठल्या एपिसोडमध्ये माहिती नाही, पण मी सांगितलेलं आहे. सकारात्मक वृत्ती ठेवा. तुमच्यामध्ये खूप क्षमता आहेत मुलींनो. छान करा. मस्त. मुलींनो आणि मुलांना सुद्धा. हं? मुलींनो आणि मुलांनो मुलींनो आणि मुलांनो. हां, आणि मुलींकडे ही मुलीचं तुम्हाला अनुभव दिलं. हां. मुली कशा सासरी जातात ना, मुलं जात नाहीत, आपल्याच घरी राहतात. मुली सासरी गेल्यानंतर एकदम वातावरणात फरक पडतो आणि मग त्यांच्या डोक्यात कंपॅरिझन येतं. म्हणून म्हटलं नेव्हर कंपेअर, नेव्हर कंप्लेन, इफ पॉसिबल गिव्ह कॉम्प्लिमेंट्स मी म्हणते. सारखे तुलना करू नका. तिथे असं होतं, इथे असं. तिथे असं होतं, इथे असं. मग त्रास होतो ना. परिस्थिती स्वीकारा. हे पुन्हा-पुन्हा मी सांगते. "अगा जया जे विहीचं ते ईश्वराचे मनोगत म्हणून स्वीकारा." परमेश्वरी कृपा त्याच्यावरच असते, जो कर्म करतो. आनंदाने कर्म कर. तुला भगवद्गीतेतली शेवटचा श्लोक म्हणते. आता मी रिटायरमेंट नंतर काय करते, भगवद्गीता वाचतेय. जे मला आयुष्यभर वाचायचं होतं, वेळेत बाबा जमलं नाही. आता वेळ भरपूर आहे. भगवद्गीता वाचते. 12 अध्याय मी पाठ केले. त्याची परीक्षा दिली. 400 पैकी 400 मार्क पडले. काही टेन्शन नाही, काही नाही. आता पूर्ण 18 अध्याय पाठ करायचे मी ऑब्जेक्टिव्ह ठेवले. बिफोर आय कंप्लीट 75 इयर्स ऑफ एज भगवद्गीता कंठस्थ करायची आहे. भगवद्गीतेतला शेवटचा श्लोक माहिती आहे तुला? वाचलीस भगवद्गीता? आपण त्या शेवटच्या श्लोकासोबत तुझा काय संदेश असेल किंवा आपल्याला जी प्रार्थना म्हणायची होती, हो, ते घेऊन हा एपिसोड संपूया. संपवणार. सांग तू. शेवटचा श्लोक भगवद्गीतेचा आहे, की यत्र योगेश्वरो कृष्णो यत्र पार्थो धनुर्धरः तत्र श्रीविजयोर्भूती ध्रुवा नेतिर्मतिर्मम. म्हणजे जिथे कृष्ण आहे आणि जिथे धनुर्धर अर्जुन आहे, म्हणजे कृष्णाची कृपा पाहिजे. धनुर्धर अर्जुन म्हणजे कर्तृत्व, कर्म, कर्तव्य पण पाहिजे. तर तिथेच विजय, नीती आणि यश मिळतं. दोन्हीची सांगड पाहिजे.
असेल माझा हरी तर देईल खाटल्यावरी नाही. तुम्ही कर्म करा तर परमेश्वरी कृपा तुमच्यावरती राहील आणि जे मिळेल ते आनंदाने स्वीकारा आणि जे हवंसं वाटतं त्याच्यासाठी प्रयत्न करा. म्हणून कृपा आणि कर्तृत्व असं म्हटलं मी. खूपच छान. आई, तुझ्याबरोबर हा 2 तासाचा वेळ कसा अरे, तू बोलायच्या आधी मी सांगते. मला इतका आनंद झाला, की मला वाटतं अनेक वर्षानंतर असे 2 तास माझ्यासमोर बसून तू गप्पा मारतोयस. जे मला एरवी मिळालं नसतं. त्यामुळे मनापासून धन्यवाद. मला हे गप्पा मारायला मिळालं मी ऊर्जा आहे माझ्यासाठी. छान वाटतंय. ठिकठिकाणी जाऊन बोलत होते. आज एकतर बोलत असल्यामुळे माझी सगळी मेमरी पूर्वीचं खूप आठवलं. एक सांगितलं बडबड करायला आवडतंय. मीच तुला धन्यवाद देते. तू बिलकुल धन्यवाद देऊ नको. मला छान वाटलं. मस्त ग्रॅटिट्यूड. या एपिसोडचा शेवट आपण तुझ्या प्रार्थनेने हो, करू. माझी प्रार्थना मी कुठेही व्याख्यानाला गेले, की सुरुवातीला ती सर्वेपि सुखिनः सन्तु प्रार्थना म्हणते आणि शेवटी प्रार्थना देवा तुलाही, तू सदा जवळी रहा. मी जिथे जाईन तेथे प्रेम दृष्टीने पहा. आस नाही मज कशाची, खंत नाही मानसी. तू नभाच्या लोचनाने सर्व काही जाणसी. देह हा कर्मात सरू दे, सफल हो जन्म हा. मी जिथे जाईन तेथे प्रेम दृष्टीने पहा. प्रार्थना देवा तुलाही, तू सदा जवळी रहा. ही जिथे जातील तेथे प्रेम दृष्टीने पहा. आजच्या कन्क्लुडिंग मेसेजमध्ये मी लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा असं म्हणणार नाही. कारण मला खात्री आहे, की जे काही आपण इतक्या एपिसोड्समध्ये बोललो आहोत, चर्चा केलेली आहे, ते सगळ्यांना नक्की आवडणार आहे आणि त्यांना आवडलं असेल, तर आपल्याला ह्या सगळ्या गोष्टी ऑटोमॅटिकलीच होणार आहेत. थँक यू सो मच.